नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत. आमदार विठ्ठल हालगेकर डीसीसी बँकेच्या रिंगणात निवड समितीची घोषणा. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हालगेकर यांचे नाव निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सर्व पक्षीय निवड समितीचे प्रमुख यशवंत बिर्जे यांनी गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी शांतिनिकेतन स्कूल येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार विठ्ठल हालगेकर, गरलगुंजी पीकेपीएस सोसायटीचे अध्यक्ष राजू सिद्धानी, सामाजिक कार्यकर्ते इरफान तालीकोटी, शिवसेना नेते पीके पाटील, आमटे कृषीपत्ती सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसरलेकर, महादेव घाडी, भरमानी पाटील, लैला शुगर एमडी, सदानंद पाटील, इटगी पीकेपीएस अध्यक्ष श्री सैल तुरमुरी तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना यशवंत बिर्जे म्हणाले की डीसीसी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक लढवण्यासाठी 9 ते 10 जणांची एक कमिटी करून त्या कमिटीकडे 3 इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले होते. त्यामध्ये विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी, तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हालगेकर, गरलगुंजी पीकेपीएसचे संचालक राजू सिद्धानी असे 3 इच्छुकांचे अर्ज घेतले होते आणि त्या तिघांमधून निवडणुकीकरता एक उमेदवाराची निवड करण्यासाठी 9 जणांची कमिटी करण्यात आली. त्यामध्ये आमचे 9 जण कमिटी सदस्यांची मी नावं सांगतो. सैल तुरमुरी, इटगी पीकेपीएसचे अध्यक्ष, मी स्वतः यशवंत बिर्जे, शिवसेनेचे केपी पाटील, महादेवराव घाडी, संगप्पा निलजकर, लक्ष्मणराव कसरलेकर, इरफान तालीकोटी, सुनील मडिमन्नी, किरण मुलीमनी गंदिकवाड अशा 9 जणांच्या या कमिटीकडे नेमस्त करून 3 अर्ज घेतले होते आणि सर्व संचालकांना विनंती करण्यात आली होती की यावेळेला डीसीसी बँकेच्या निवडणुकीकरता आपण कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन करून एक नवीन संचालक आपण तालुक्यासाठी निवडून देऊया. याच प्रयत्नातून आम्ही गेले 1.5-2 महिने कार्यरत होतो. अशा वेळेला काल तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल की आमच्यातील 3 पैकी एक उमेदवार चंद्रराज हट्टीहोळी यांनी या निवडणुकीमधून आपण माघार घेतलेली आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना सूचना करण्यात आल्या की तुम्ही या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्यामधून भाग घेऊ नका. अशा वेळी निवड कमिटीकडे 3 अर्जापैकी एक अर्ज बाजूला गेल्यानंतर 2 अर्ज राहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हालगेकर, गरलगुंजी पीकेपीएसचे संचालक राजू सिद्धानी असे 2 अर्ज आमच्या कमिटीकडे राहिले होते. या दोन्ही अर्जांचा विचार आमच्या या 9 जणांच्या कमिटीने ज्या वेळेला केला त्यावेळेला आता या निवडणुकीकरता सहकार क्षेत्राचा अनुभव, तालुक्यातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली तळमळ या सगळ्या गोष्टींचा उहापोह घेतल्यानंतर निवड कमिटीनं डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार विठ्ठलराव हालगेकर यांचं नाव आम्ही घोषित केलेलं आहे. त्यामुळे विठ्ठलराव हालगेकर हेच उमेदवार म्हणून डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आम्हा सर्व पक्षीय युतीच्या वतीनं आम्ही त्यांचं नाव घोषित करत आहोत. यासाठी कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील संचालकांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये जो काही संभ्रम तयार झालेला आहे तो संभ्रम पूर्णपणे संचालकांनी आणि जनतेनं बाजूला करून ही निश्चितपणे निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमदार विठ्ठलराव हालगेकर हे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकेपर्यंत सर्व संचालकांनी, जनतेनं आणि सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचा ठाम निश्चय करण्यात आलेला आहे आणि ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत असा ठाम विश्वास आम्हा सर्वपक्षीय नेत्यांना आहे.
आता खानापूर तालुक्यामध्ये एकूण पतसंस्था किती आहेत आणि किती मतांची संख्या झाल्यानंतर या निवडणुकीचा विजय ठरणार आहे, याबद्दल आपण काय सांगू शकता? जवळजवळ 55 पतसंस्था या मतदान यादीमध्ये निर्दिष्ट केले जातील. 55 पैकी जवळजवळ 28 पतसंस्थेचं मत ज्या संचालकाला मिळेल तो विजयी घोषित करण्यात येईल. दावे अनेक होत आहेत, पण त्या दाव्यामध्ये काही तथ्य आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. आमच्याकडे आज घडीला 35 पतसंस्थांचे मतदान निश्चितपणे आमच्या पाड्यात पडेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.